माधुरी एक सुंदर, सुशिक्षित, वय वर्ष 25 ते 30, उच्चभ्रू घराण्यातील विवाहित स्त्री. सतीश वय वर्ष 25 ते 30 चा सुशिक्षित, उच्चपदस्थ, नोकरदार विवाहित पुरुष. माधुरीचे लग्न होऊन 4-5 वर्ष झाली होती, पण अजून तिला मातृत्वाचा अनुभव आला नव्हता. पती, घर, वयस्कर सासू-सासरे यांना सांभाळणे यातच ती व्यस्त असायची. काहीतरी कामानिमित्त अशीच ती एकदा सतीशच्या ऑफिसमध्ये गेली असताना त्याची भेट झाली. मग ह्या त्या कारणाने दोघं वारंवार भेटू लागले. भेटीचे रूपांतर थोड्याच दिवसात चांगल्या मैत्रीमध्ये झाले. आता दोघे ऑफिसच्या बाहेरही भेटू लागले. एकमेकांचा सहवास त्यांना आनंददायी वाटू लागला होता. सतीश त्याचे काम, संसार, पत्नी आणि एखाद वर्षाचं बाळ या गडबडीतही माधुरीला वेळ द्यायचा. माधुरीने हळूहळू सतीशला तिचे घरदार, संसार, ओळख सगळं सांगितलं. सतीशनेही माधुरीला सर्व सांगितलं. त्याची पत्नी, त्याचं बाळ, त्याची नोकरी, सगळं. आताशा त्याच्या एकमेकांना भेटल्याशिवाय करमत नाही असे वाटायला लागलं होतं. आणि तेवढ्यातच सतीशची ट्रान्सफर पुण्याला झाली. सतीश नवीन काम, नवे घर, नवे मित्रमंडळी यात चांगला रमला होता. घरातही बाळाचा लाड, कौतुकात त्याचे दिवस छान मजेत चालले होते. म्हणून इकडे आल्यावर त्याला माधुरीची आठवणही आली नाही. पण माधुरी मात्र तिच्या दैनंदिन जीवनामध्ये बोर व्हायला लागली होती. सतीशच्या सोबत हिंडणे फिरणे, मौज-मजा, गप्पा-टप्पा याची जणू काय तिला सवय लागली होती. आणि म्हणून 2 महिने भेट न झाल्याने कोणत्यातरी रिलेटिव्हकडे पुण्याला काहीतरी कामाची संधी शोधून सतीशला भेटायला पुण्याला गेली होती. त्याप्रमाणे फोन करून तिने सतीशला भेटायला बोलवलं होतं. दुसऱ्या दिवशी सतीश सांगितल्याप्रमाणे वेळेवर पोचला. माधुरी त्याला भेटून आनंदली. दोघांनी नेहमीप्रमाणे छानसं हॉटेलमध्ये चहा-कॉफी घेतला. मग मोकळेपणाने एकदम जिवलग मैत्रीसारख्या उत्स्फूर्त गप्पा मारल्या. सतीशचाही मूड छान फ्रेशवला. दोघे आनंदाने आपापल्या घरी परतले. सतीश परत त्याच्या रुटीनमध्ये व्यस्त झाला. त्याचे दिवस उगवले तसा संपत होते. पण इकडे माधुरी मात्र तिच्या रोजच्या रुटीनमध्ये डिस्टर्ब असल्यासारखी वाटायची. वेळोवेळी तिला सतीशच्या सहवासाची आठवण यायची. आनंदी राहायचे असले तर सतीशला भेटायला हवे, त्याच्यासोबत थोडा वेळ घालवायला हवा असं तिने मनाशी निश्चित केलं. आणि त्यासाठी ती वेगवेगळे कारणे काढून पुण्याला जायला लागली. पुण्याला आल्यावर सतीशला फोन करायला आणि भेटायला बोलवायचं. मग कुठल्यातरी रम्य स्थळी जाऊन चहा-कॉफी प्यायची. मन मोकळेपणाने बोलून घ्यायचे. परत घरी येऊन संसाराचं रुटीन सुरू करायचं. हे असले येण्या-जाण्याचे चक्र आता माधुरीचे पती, सासू-सासरे आणि संबंधितांना लक्षात येऊ लागले होते. माधुरी पुण्याला जाऊन आली की आनंदी असते आणि कालांतराने हिरमुसली दिसते असे त्यांना वाटू लागले होते. इकडे सतीशचाही प्रॉब्लेम वाढत चालला होता. नवीन जागेवर इम्प्रेशन पाडता त्याला माधुरीसाठी जो वेळ द्यावा लागत होता त्यासाठी त्याला नवख्या मित्राची मदत घ्यावी लागायची. त्यामुळे त्याचे सहकार्यही अस्वस्थ होऊ लागले होते. काहीतरी वेगळीच भानगड तर नाही ना असे त्यांनाही वाटू लागले होते. त्याचा परिणाम कामावर आणि मन स्थितीवर होऊ लागला होता. सतीशला विनाकारण त्यांची मनधरणी करावी लागते म्हणून तोही अपमानास्पद फील करू लागला होता. निष्कारणच समाजाच्या संशयी नजरा, कामातही परफट आणि पत्नी अन बाळालाही न दुखावता सांभाळणे त्याच्या विचित्र कात्रीत सापडल्यासारखे झाले होते. पण तो माधुरीलाही निष्ठुरपणे नकारू शकत नव्हता. सारखी मला भेटायला येऊ नकोस असं सांगण्यासाठी त्याला मनाचा कठीणपणा आणता येत नव्हता. समाज, संसार आणि संशय याच्या भयान वादळामध्ये दोघेही फसत गेले होते. आपण तर फक्त एकमेकांना आनंदी ठेवण्याचे काहीतरी स्तोत्रच आहोत असे त्यांना वाटायचे. परंतु त्यातही समाज, संसार आणि संशय ह्या त्रिकुटालाही जबाबदारीने आणि गांभीर्याने घ्यायचे ते विसरल्यागत झाले होते. स्त्री-पुरुषाची मैत्री आजही त्रासदायकच ठरू शकते याचा अंदाज त्यांनी घेतला नव्हता. माधुरीच्या घरच्यांना हे आता असह्य वाटू लागलं होतं. ह्याला आवर घातला नाही तर पुढे काही विपरीत होऊ शकतं अशी धास्ती त्यांना वाटायला लागली होती. मग त्यांनी अगदी माधुरीच्या बेमालूमपणे तिच्या पुण्याला जाण्याचं कारण शोधून काढलं. इकडे सतीशच्याही कामात त्याच्या माधुरीसोबतचे मैत्रीचे विषारी हवा चांगलीच पसरल्याने ऑफिसमध्ये बेजबाबदारपणी आणि संसारामध्ये अस्थिरता वाढू लागली होती. आयुष्यातला हा अत्यंत महत्त्वाचा कालावधी विचित्र अवस्थेमध्ये हेलकावे खात होता. मैत्री नावाचा अथांग सागर त्यांना मोह दाखवत होता. पण समाज आणि संशयाच्या खवळलेल्या लाटांमध्ये गटाकळ्या खात स्वतःचे अस्तित्व स्वीकारणे ही
किनाऱ्याला लावायचं होतं. माधुरीच्या पती सासू-सासरे यांनी त्या चांगल्या पण कठोर शब्दात तिला समंजसपणाने सतीश सोबतची मैत्री तोडण्याची आणि त्याला पूर्णपणे विसरण्याची धमकी दिली. सतीशच्या वाईट परफॉर्मन्समुळे त्यालाही डिमोशन मिळाले. त्यामुळे सहकर्मचारी आणि नातेवाईक यांच्यापुढे नामुष्की पत्करावी लागली. माधुरीसोबतच्या मैत्रीचा शेवट करणं त्यालाही स्वीकारावं लागलं. मोहाचा एक क्षण 2 व्यक्तींच्या जीवनावर विपरीत परिणाम करू शकतो. मोह वाईट नसतो जेव्हा तो योग्य गोष्टीचा असतो तेव्हाच. नाहीतर फक्त मनाच्या विरंगुळ्यासाठी केलेला मोह पुढे मनस्तापाशिवाय काही देऊ शकत नाही. आपली आजूबाजूची परिस्थिती किंवा व्यक्तिमत्व ही मोहात पडण्याची कारणे असू शकतात, परंतु त्यावर समंजसपणे नियंत्रण ठेवू शकतो. अनावश्यक मोहात न फसणे हे स्वतःचेच मनावर असते. रामायण घडले कशामुळे असा प्रश्न बहुतेक वेळा एखाद्या म्हणीसारखा विचारला जातो आणि त्याचे बुडले उत्तरही न देवी सीतेला सुवर्णमृगाचा मोह झाला असता ना रामायण घडले असतं असं तयारच असतं. मतितार्थ काय की जर देवदेवताही ह्या मोहरूपी जाळ्यात फसलेले दिसतात तर साधं मानवी जीवन यातून कसे सुटू शकेल? याचेच उत्तम उदाहरण म्हणजे ही माधुरी आणि सतीशची कथा.